सोन्याच्या किमतींमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सातत्याने चढ उतार पाहायला मिळत आहेत. जानेवारी महिन्यात सोन्याच्या दराने वाढीचा कल दाखवला असला तरी 20 जानेवारी रोजी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार असल्याने सोन्याच्या किमतींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. आज 20 जानेवारी रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. मागील आठवड्यात सोन्या चांदीच्या दरांमध्ये मोठा चढ उतार पाहायला मिळाला होता आणि या आठवड्यातही बाजारातील अस्थिरता कायम आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या किमतींनी सातत्याने चढ उतार पाहिले. बाजारातील जागतिक अस्थिरता आणि येत्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतींमध्ये होणाऱ्या बदलांवर सर्वांचे लक्ष आहे. सध्याची घसरण सोने खरेदीसाठी योग्य वेळ मानली जाते. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात सोन्याची अधिक मागणी असते. त्यामुळे खरेदीदारांनी या घसरलेल्या दरांचा फायदा घेण्याची शक्यता आहे. तथापि सोन्याच्या किमतींच्या दीर्घकालीन चढ उतारांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सध्याचे सोन्याचे दर. आज 20 जानेवारी रोजी भारतात सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत. 22 कॅरेट सोनं 74,340 प्रति 10 ग्रॅम. 24 कॅरेट सोनं 81,100 प्रति 10 ग्रॅम. 18 कॅरेट सोनं 60,820 प्रति 10 ग्रॅम. या दरम्यान चांदीच्या किमती देखील घसरल्या आहेत. चांदीचा दर 96.40 रुपये प्रति ग्रॅम. प्रति किलोग्रॅम चांदी 96.400. गेल्या काही दिवसात सोन्या चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने बदल होत असून बाजारातील अस्थिरता अजूनही दिसून येत आहे. आता पाहूयात प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर. भारतभरात सोन्याचे दर शहरांनुसार किंचित बदलत असतात. काही प्रमुख शहरातील 22 कॅरेट व 24 कॅरेट सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत. पुणे आणि नागपूर 22 कॅरेट 74,340. 24 कॅरेट 81,100. नाशिक 22 कॅरेट 74,370. 24 कॅरेट 81,130. बँगलोर आणि चेन्नई 22 कॅरेट 74,340. 24 कॅरेट 81,100. अर्थसंकल्पाचा संभाव्य परिणाम. गेल्या वर्षी सरकारने कस्टम ड्युटी 15% वरून 6% पर्यंत कमी केली होती, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत घट झाली होती. मात्र यंदा वाढत्या व्यापार तुटीला कमी करण्यासाठी कस्टम ड्युटी वाढवण्याचा सरकार विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. कस्टम ड्युटी वाढल्यास सोन्याच्या आयातीचा खर्च वाढेल आणि परिणामी देशांतर्गत किमतीही वाढतील. कस्टम ड्युटी न वाढल्यास किमती स्थिर राहतील किंवा किरकोळ घट होऊ शकते. सरकारने मागील वर्षी कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर देशात सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली होती, ज्यामुळे व्यापार तुटीचा बोजा वाढला होता. यामुळे यंदा ड्युटी वाढवण्याची अधिक शक्यता आहे. सोन्याच्या खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांच्या मते 1 फेब्रुवारी पूर्वी सोन्याची खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरू शकते, कारण कस्टम ड्युटी वाढल्यास दरांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. ड्युटी वाढल्यास सोने खरेदी करणे अधिक महाग होईल. ड्युटी न वाढल्यास किमतींमध्ये फारसा बदल होणार नाही. सोन्याच्या खरेदीसाठी सध्याची घसरण एक चांगली संधी मानली जात असून गुंतवणूकदारांनी भावांवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे. कच्च्या मालावरील परिणाम. बजेटमध्ये सरकार कच्च्या मालावरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा विचार करत आहे, ज्याचा फायदा वैद्यकीय उपकरणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि पादत्राणे यांसारख्या उत्पादनांना होईल. यामुळे या वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. सोन्याच्या किमतींवर थेट परिणाम. सोन्याच्या किमती अर्थसंकल्पानंतर वाढू शकतात, त्यामुळे सध्याची घसरण खरेदीसाठी योग्य ठरू शकते. कस्टम ड्युटीतील बदल सोन्याच्या किमतींवर थेट परिणाम करू शकतात, त्यामुळे गुंतवणूकदारांनी पुढील काही दिवस बाजारातील हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच कच्च्या मालावरील ड्युटी कमी झाल्यास उत्पादन उद्योगाला फायदा होईल, ज्याचा सर्वसामान्यांनाही लाभ मिळेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.